नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पावसाळ्याच्या दिवसामधली नेहमी खाण्यात येणारी एकदम क्रिस्पी रेसिपी। जे स्वीट कॉर्न राहते ना, त्याचे आज आपण पकोडे करणार आहोत। कोणते कॉर्न, स्वीट कॉर्न काहीही घेऊ शकता। बघू शकता इथे मी कॉर्न घेतलेले आहे, भुट्टा ज्याला आपण आपल्या गावरानी भाषेत भुट्टा म्हणतो ते घेतलेले आहे। मस्त भरलेले दाणे आहे याच्यामध्ये। आता आपण काय करू, याला ना असं तोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही याचे असे दाणेही काढू शकता। बघू शकता जसं मी काढले आहे ना, असे थोडेसे आपल्याला दाणेही पाहिजे आहेत, असे हाताने दाणे पण काढू शकतो। आणि या पकोड्यासाठी ना आपल्याला असं याला चाकूनी असे म्हणजे हे करून घ्यायचे, त्याला कापून घ्यायचे आहे ते स्वीट कॉर्न। आणि काही दाणे आपल्याला असं हाताने काढून घ्यायचे। बघू शकता काही सगळे पाहिजे आणि चाकूनी काढले म्हणजे ते अर्धे अर्धे तुटले जाते ना, ते आपल्याला पकोड्यासाठी पाहिजे। बघू शकता तुम्ही इथे मी असे सगळे पण दाणे घेतलेले आहे। काही खूप कमी सगळे दाणे घ्यायचे, अगदी थोडेसे, पण जास्तीत जास्त आपल्याला असे घ्यायचे आहे चाकूनी कट करून, म्हणजे ते अर्धे अर्धे तुटले पाहिजे, तेव्हाच आपले पकोडे क्रिस्पी बनेल। तर आता एका बाउलमध्ये मी टाकून घेतलेले आहे सर्व ते कॉर्न। त्याच्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे, चवीनुसार टाकायची आहे। कढीपत्ता महत्त्वाचा आहे, पकोड्यामध्ये पाहिजेच असते। कढीपत्ता टाकून घेतला छान कट करून। त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी ओवा घेतलेला आहे। पकोड्यामध्ये ओवा महत्त्वाचा आहे, डायजेशनसाठी चांगला असते आणि त्याने चव छान येते, तर थोडा ओवा टाकायचा आपल्याला। त्यानंतर चिली फ्लेक्स टाकायची। हिरवी मिरची टाकली आहे तर मी अर्ध्या चम्मचपेक्षाच कमी टाकली आहे चिली फ्लेक्स। आणि थोडंसं तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। तिखट अगदी थोडं टाकायचं, हळद पण कमीच टाकायची, नाही टाकली तरी चालते पण टाकायचं थोडं थोडं। आता हे सर्व मसाले टाकून घेतले। त्यानंतर मी यामध्ये सर्वात महत्त्वाचं इथे कोथिंबीरीने कोणत्याही पदार्थाला चव खूप छान येते, तर टाकायची। आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। ते सर्व मसाले असे एकजीव झाले पाहिजे आणि त्या कॉर्नला छान मिक्स झालेले पाहिजे। बघू शकता अगदी सिंपल मसाले टाकलेले आहे, खूप काही टाकलं नाही याच्यामध्ये। आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे बेसन घेतलेलं आहे, आपलं जे भज्यांसाठी बेसन वापरतो ना आपण ते। तर तांदळाचं मी प्रमाण पण सांगत आहे। आता मी 2 चम्मच इथे तांदळाचं पीठ टाकत आहे। एकाच्याने आपल्याला सर्व टाकून नाही घ्यायचं आहे, थोडं थोडं टाकायचं आहे। 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलं, त्यानंतर 4 चम्मचने मी 4 चम्मच इथे बेसन घेणार आहे। बघू शकता आता थोडं थोडं टाकत न्यायचं आहे आपल्याला। आणि सर्वात आधी मी आता हे मिक्स करून घेते, मग लागलं तसं तसं आपल्याला टाकायचं आहे। सर्व हे असं मिक्स म्हणजे आपल्याला खूप बेसन नाही वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये। आता कॉर्नचे पकोडे खाता येतं, ते कॉर्न लागलेच पाहिजे, तेव्हाच ते क्रिस्पी बनेल। आता मला वाटत आहे की थोडं आणखी यामध्ये पाहिजे, तर त्यानंतर मी याच्यामध्ये बघू शकता 1.5 चम्मच मी पुन्हा इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि उरलेलं साधारण 2 चम्मच इथे बेसन होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आणि व्यवस्थित पुन्हा याला आपल्याला असं मिक्स करायचं आहे, म्हणजे त्या कॉर्नला त्या सर्व याला ना बेसनाची आणि तांदळाच्या पिठाची छान अशी कोटिंग झालेली पाहिजे। बघू शकता व्यवस्थित असं कोट झालेलं आहे ते। आणि आता आपल्याला इथे यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे, तर सांभाळून अगदी थोडं असं शिंपडल्यासारखं, म्हणजे त्याची ते हलकं हलकं ते बेसन ओलं झालं पाहिजे। बस जास्त आपल्याला पातळ करायचं नाही, तेव्हाच आपले पकोडे छान क्रिस्पी होईल। बघू शकता मी कशी हाताने असं चोळून त्याला नाही का हे करत आहेत। अगदी थोडं पाणी, म्हणजे तुम्ही बघू शकता 2 ते 2.5 चम्मच इथे पाण्याचा मी पूर्ण याला मिक्स करायला वापर केलेला आहे। खूप पाणी टाकायचं नाही, हलक्या हलक्या हाताने नाही का, तेव्हाच आपले पकोडे हे क्रिस्पी होईल। बघू शकता असं हाताने चोळून मी त्याला म्हणजे ते बाइंडिंग देत आहे एक प्रकारचं। तर बस आता इथे आपलं थोडंसं पाणी टाकून हे बॅटर तयार आहे। बघू शकता तुम्ही खूप असं चपचप केलेलं नाही, पातळ केलेलं नाही आहे मी। बघू शकता तुम्ही असं हातात घेतलं की पटकन तो पकोडा असा पडला पाहिजे आपला तेलामध्ये। आता तेल गरम केलेलं आहे, खूप धूर निघतपर्यंत तेल नाही गरम करायचं। आणि असं पकोडा घेतला की याला काही शेप वगैरे द्यायचा नाही आहे। बघू शकता हाताला अलगद येत आहे तो, आणि असंच आपल्याला न शेप देता असं सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्याला असं हाताने कोणत्याच प्रकारचा शेप नाही द्यायचा आहे, तेव्हाच ते छान क्रिस्पी बनते। बघू शकता बॅटर घ्यायचं आणि अलगद तेलामध्ये सोडायचं, बॅटर घ्यायचं आणि अलगद तेलामध्ये सोडायचं, तेव्हाच ते आपले पकोडे छान क्रिस्पी होते। आणि जास्त पाण्याचा वापर नाही करायचा बेसन पीठ भिजवताना। आता इथे टाकल्या लगेच आपल्याला इथे चम्मचनी याला पकोड्याला फिरवायचं नाही, एका साईडनी छान त्याला हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे। त्याच्यानंतर हे छान हलवून ना पकोडे आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे आहे, छान ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। एकदा त्या पकोड्याला छान वरतून कोटिंग आली दोन्ही साईडनी की मंद करून फ्लेम मंद करून ते छान थोडेसे 2-3 मिनिटं होऊ द्यायचे। बघू शकता आता व्यवस्थित आपले इथे पकोडे ना तयार झाले। खूप काळसर करू नका, ते जळकट वाटते खायला। बस याच रंगावर
आपल्याला हे पकोडे छान तळून घ्यायचे. तुम्ही एकदा माझ्या म्हणण्यानुसार नक्की करा आणि कसे वाटले मला नक्की सांगा ना. कमेंट तुम्ही करत नाही पण करून नक्की सांगा. तुम्ही नक्की करा हे पकोडे. बघू शकता किती छान आपले इथे क्रिस्पी कॉर्न पकोडे, कॉर्न भजी आपण काही म्हणू शकतो. मस्त इव्हिनिंग स्नॅकमध्ये किंवा कोणी आलं ना तेव्हाही तुम्ही बनवून खाऊ घालू शकता. खूप छान होते. नक्की बनवा. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.